नमस्कार गाईज. तर मी निघाले गावाक. गर्दी बघा, तुतारी ट्रेन आहे रात्रीची, ते पण तुळशीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी. एवढी गर्दी, बसा का गावला नाही दादरला जाऊन. पण फायनली पोचलो आम्ही. अरे एवढी गर्दी जाम, आम्हाला खेळ चिपळूणला बसा गावला. तर असो, एकदा तर पोचलो आम्ही. तर मंडळी फायनली पोचलो कुडाक, उतरलो आता. चला आता इथून जरा बाहेर पडू. भाऊ येता घेऊ, आता तो येईपर्यंत वाट बघतोय बाहेर. तोपर्यंत तुम्ही कुडाळ स्टेशन बघून घ्यावा. चला बाय बाय. तर मंडळी घरी पोचले मी. हे आमचं घर. मंडळी इल्यावर पहिले कामाक लागले. ही आमच्या घरच्या समोरची तुळस, ती धुवून घेतलंय. त्याच्यानंतर कलर मारले ती का. मग कलर वगैरे मारून झाल्यावर मग आम्ही सगळे भाऊ वगैरे सगळे डोरावर गेलो. बसून मस्त गजाली मारत होतो. मस्त डोरं भाऊ वगैरे सगळे घेऊन जातो. आता घरात जातो आणि तुळशीचा लगीन लावतो. निसर्ग बघू शकता तुम्ही आमच्या इकडचा. तर बघा आता तुळशीचा लगीन. तुळशीचा लगीन झाल्यावर मामाकडे गेलो. त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही इकडे सावंतवाडीला केसरीला गेलो. तिकडे मस्त सगळं रोपवे करू का. आम्ही थोडं लेट गेल्यामुळे आम्हाला रोपवे करू गावला नाही. मग आम्ही सायकल रोपवे केलो. सायकल एक रशीवरून जाऊ शकतो सायकल घेऊन. तर आम्ही ते केलो. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं एका सायकलवर बसलेलो. तर गाईज हे आहे डॅशिंग कार. बाई याच्यात जी मजा येता, आम्ही तिघा भावांनी एवढी मजा केली याच्यात. नुसतं एकमेकांना ठोकी. आणि हे दोघं तर माझ्याच पाठी लागी होते नुसती. पण काही बोलक जाम मजा येईल. तर गाईस ह्याच्यानंतर आम्ही अजून एक कार चालवली. त्याका काय म्हणतात अजून माहीत नाही. तुम्हीच बघा आणि मजा घ्या. Full speed. ते सगळं झाल्यावर इकडे आम्ही आतमध्ये गेलो. इकडे आतमध्ये मस्त सगळेच प्राणी आहेत, पक्षी आहेत, मासे आहेत. तर खूप बघण्यासारखा. तुम्ही सगळ्यांनी नक्की इकडे सावंतवाडीला कधी गेला तर नक्की भेट द्या इथे. खरंच खूप तुमका सगळ्यांका मजा येतली. तर तुम्ही पुढे मजा घ्या.
असे तो 2 शब्द त्यांच्याबद्दल. तर आताच आम्ही चाललो आहे वेंगुर्ल्याला. भावाचं थंडाचं फॅक्टरी आता तर डिस्ट्रीब्यूट वगैरे करता, ते थंडा देऊक चाललो आम्ही. तर सगळी कामं झाली. आता आम्ही इलो वेंगुर्ल्या सागरेश्वर बीचला. मस्त एकदम शांत वाटतं एकदम बसा. तर आता रिटर्न मुंबईचा प्रवास चालू झाला. चला आता भेटूया घरी डायरेक्ट, कारण ट्रेन पण खूप लेट आहे जनशताब्दी. बघूया आता किती वाजता पोचतोय. तर गाईज मी फायनली पोचलोय घराकडे. सॉरी काही कारणास्तव माका मध्ये मध्ये ब्लॉग करूक गावला नाही. तर जेवढं केलंय तेवढे मी टाकले. तुमका आवडीत अशी अपेक्षा. तर आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. धन्यवाद. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.